कॉलेजच्या आजच्या सत्रात मी सहाय्यक प्राध्यापक रोहन बावडेकर, इथे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजचे प्रमुख वक्ते आणि प्रेक्षकांमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वृंदाचं अगदी मनापासून स्वागत करतो. अनेक दिग्गज आणि महापुरुष आणि अनेक अशा मोठ्या व्यक्तिमत्वांनी या मंचावरती उभं राहून महाराष्ट्रासोबतच देशाला दिशा दाखवण्याचं काम मागचे 150 वर्ष केलं आहे. आणि त्याच या सुवर्ण महोत्सवी, शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी मंचावर उभं राहून आजच्या सत्राची सुरुवात करून देताना मला खूप आनंद होतोय. आपल्या या ज्ञानयज्ञाला अनेक मंडळींचे प्रायोजकांच्या रूपात सहकार्य लाभले आहे, त्यांचा उल्लेख करतो. आपल्या व्याख्यानमालेसाठी चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रोडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप एमनोरा, PNG एक्सक्लुझिव्ह यांनी सहकार्य केले आहे. तर त्या सर्वांचे मनापासून आभार. तर आजच्या सत्राला सुरुवात करूया. आजचा विषय आहे वजन कमी करणे, समज आणि गैरसमज. असा विषय जो आजच्या प्रत्येक वयोगटाच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण करतो आणि कान टवकारायला लावतो. यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत श्री महेंद्र गोखले सर. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यांची ओळख करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. सरांनी गेल्या 3 दशकांमध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रात फिटनेस, प्रशिक्षण आणि कंडिशनिंग या क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. गोखले सर प्रख्यात क्रीडा कार्यक्षमतेचे तज्ज्ञ आणि एक अनुभवी फिटनेस ट्रेनर आहेत, जे खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा विकास करण्यासाठी गेली 34 वर्ष कार्यरत आहेत. सर ऑस्ट्रेलियन स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग असोसिएशन कडून प्रमाणित लेवल 2 स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहेत आणि भारतात हे प्रमाणपत्र मिळवणारे पहिले व्यक्ती आहेत. तसेच त्यांनी NSCA संलग्न युनायटेड स्टेट्स स्पोर्ट्स अकॅडमीकडून स्पोर्ट्स कंडिशनिंग स्पेशलिस्टचे प्रमाणपत्रही प्राप्त केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स अंतर्गत न्यू साऊथ वेल्स स्पोर्ट्स अँड रिक्रिएशनकडून लेवल 1 स्पोर्ट्स कोचिंग प्रिन्सिपल्स कोर्सही पूर्ण केला आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघासोबत काम केले आहे. ते IPL मधील मुंबई इंडियन्स संघाचे फिटनेस ट्रेनर देखील होते. त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी 7 वर्ष तसेच बडोदा क्रिकेट संघासाठी फिटनेस ट्रेनर म्हणून देखील काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन मुंबई येथे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंना प्रशिक्षण दिले आहे. ते प्रो कबड्डी लीगमधील पुणेरी पलटण संघाचे देखील फिटनेस ट्रेनर आहेत. लक्ष फाउंडेशन या नामवंत क्रीडा NGOचे सल्लागार म्हणूनही देखील ते काम पाहतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर स्वतः माजी महाराष्ट्र रणजी ट्रॉफी क्रिकेटपटू देखील आहेत आणि त्यात देखील त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. तर अशा या बहुआयामी, अनुभवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे आपल्याकडून मनपूर्वक स्वागत करूया. मी व्यासपीठावर उपस्थित वक्तृत्वोत्तेजक सभेच्या उपाध्यक्षा, टिमवी शालेय प्रसार विभागाच्या अध्यक्षा आणि टिळक महाराष्ट्र ट्रस्टच्या ट्रस्टी श्रीमती सरिता साठे मॅमना विनंती करतो की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन आजच्या व्याख्यानमालेत स्वागत करावं. यानंतर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्रास सुरुवात करावी आणि मॅमना विनंती करतो की प्रेक्षकांमध्ये स्थानापन्न व्हावं. The future of marketing is here. Are you ready to master the art of social and digital media marketing? At Tilak Maharashtra Vidyapeeth, our BSc in Social and Digital Media Marketing equips you with the skills to thrive in the fast-paced world of digital branding, content creation, and data-driven marketing strategies. Learn from industry experts and gain hands-on experience in
social media strategy and management, digital advertising and analytics, influencer marketing and brand partnerships, content creation and video marketing, SEO and online consumer behavior. Graduate career-ready and land top roles in social media management, digital marketing, brand strategy, and beyond. Our program is designed to give students real-world experience with live projects, case studies, and cutting-edge tools like Google Ads, Meta Business Suite, and more. Take the first step toward your dream career. Apply now to the BSc in Social and Digital Media Marketing at Tilak Maharashtra Vidyapeeth. Unlock a world of opportunities with Japanese. Whether you're passionate about Japanese culture, looking to boost your career, or planning to travel, learning Japanese is your gateway to success. At Tilak Maharashtra Vidyapeeth, our certificate course in Japanese language offers a comprehensive and interactive learning experience designed for beginners and language enthusiasts alike. What you learn: reading and writing hiragana, katakana, and kanji. Basic conversational skills for everyday use. Japanese culture and etiquette. Business Japanese essentials. Preparation for JLPT, Japanese language proficiency test. Why choose us? Experienced native and bilingual instructors. Interactive and immersive learning methods. Recognized certification for career and academic growth. Networking opportunities with Japanese companies and communities. Your journey into the Japanese language starts now. Enroll today in the certificate course in Japanese language at Tilak Maharashtra Vidyapeeth. नमस्कार. उपस्थित प्रेक्षक वर्ग, वसंत व्याख्यान मालेचे आयोजक, गेले 150 वर्ष हा उपक्रम चालू ठेवणं म्हणजे काय ॲक्च्युली जोक नाही आहे. आणि त्यात माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला इथे बोलवलं त्याबद्दल वसंत व्याख्यान मालेच्या आयोजकांचे धन्यवाद. इथे मला तुमच्यासमोर माझे मत मांडायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आजचा विषय हा खूप लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वेट लॉस, वजन कमी करणे, याच्यातले समज गैरसमज, अनेक चर्चा, त्याच्यावर अनेक होणारे जोक्स, चेष्टा मस्करी, अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. आणि सगळ्या ठिकाणी म्हणजे आपण जिथे जातो तिथे हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी आपलं बोलताना, जे खाताना पिताना सारखं लक्ष, अरे ह्याच्यात कॅलरीज किती आहेत, ह्याच्यात काय होणार, मग माझं वजनच वाढतंय, मी हे खाणार नाही, मी ते खाणार नाही, अशा बऱ्याच चर्चा रंगलेल्या असतात. कारण हा खूप लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे की माझं वजन कसं कमी होईल आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी करायला लागतील, काय काय गोष्टी करायला लागतात, कोण कोण काय काय करतं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्याख्यानाच्या अनुषंगाने बघणार आहोत. तर एक म्हणजे मी जे तुम्हाला आज जे सांगणार आहे बेसिकली ते थोडंफार हे माझं परखड मत आहे. म्हणजे अनेकसे मेडिकल सायन्समधली लोक कदाचित ही गोष्ट मान्य करणार नाहीत जी गोष्ट मी आज सांगणार आहे. पण गेल्या 35 वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहे आणि मी 35 वर्षात मी लोकांची मानसिकता बघितलेली आहे. शारीरिक कष्ट करतात ती तर गोष्ट वेगळी, पण मी लोकांची मानसिकता बघितली आहे. वजन कमी करण्याच्या दृष्टीने, वजन कमी करण्याचा त्यांचा असलेला अप्रोच, त्याची कारणं, ते सांगणारी कारणं, अशी मी अनेक गोष्टी गेले 35 वर्षामध्ये ऐकलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या अनुभवाच्या बेसिसवर माझं आजचं व्याख्यान आहे. कदाचित मेडिकल सायन्स कदाचित ह्याला मान्यता देणार नाही. त्याच्यामध्ये दुसरी माझी अजून एक ह्याच्यामध्ये माझी बाजू अशी आहे की 6 वर्षाच्या, ड्यू रिस्पेक्ट टू ऑल डॉक्टर्स, आय डोंट वॉन्ट टू डिफेंड, आय डोंट वॉन्ट टू फील ऑफेंडेड की मी जे सांगतोय ते डॉक्टर्सना कदाचित पटेल नाही पटेल, दॅट्स देअर कॉल. पण 6 वर्षाच्या अख्ख्या मेडिकल सायन्समध्ये कुठलाही डॉक्टर हा
व्यायामशास्त्र हा कधीही शिकत नाही. कुठलाही डॉक्टर व्यायामशास्त्र शिकत नाही. व्यायामशास्त्र शिकत नाही एक. दुसरी गोष्ट, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन हा प्रकार कुठलाही डॉक्टर त्याच्या 6 वर्षाच्या कारकिर्दीकडे कधीही शिकत नाही. आणि व्यायाम हा सगळ्यात मोठा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन क्षेत्रामध्ये काम करतात माझ्यासारखी लोक, त्यांना या गोष्टीवर बोलण्याचा डॉक्टरांपेक्षा अधिकार आहे. ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द डॉक्टर्स, कारण त्यांना फिजिओलॉजी जास्ती माहिती असते. पण व्यायामशास्त्राबद्दल, शरीरशास्त्राबद्दल आम्हाला जी काही थोडीफार जाण आहे, आम्ही जे काही एक्सपिरियन्स केलेले आहेत, त्याच्याप्रमाणे आपण आजचे जो काही विषय आहे तो आपण मांडणार आहोत. तर वजन कमी करणं, वजन कमी करणं म्हणजे एक्झॅक्टली काय? वजन जेव्हा कमी होतं तेव्हा आपल्या शरीरातनं काय काय कमी होतं? आपल्या शरीरातनं मिनरल्स कमी होतात, आपल्या शरीरामधनं बोन डेन्सिटी कमी होते, आपल्या शरीरामधनं मसल लॉस कमी होतो, आपल्या शरीरामधनं सगळ्या गोष्टींचा जेव्हा शरीरातनं बाहेर जातात गोष्टी, तेव्हा आपलं वजन कमी होतं. हा सिंपल फॉर्म्युला आहे. ओके. जेव्हा आपण वजन कमी करतो किंवा वजन कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो किंवा वजन कमी करायचे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती करून घेणं महत्त्वाचं असतं की वजन कमी होतं म्हणजे काय होतं. तर हे सगळं कमी होतं शरीरामधनं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीराच्या बाहेर जातो. जेव्हा आपल्या शरीराच्या बाहेर जातो तेव्हा काय होतं? वजन कमी होतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? तर वजन जेव्हा कमी होतं तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे रक्तामध्ये ट्रायग्लिसराईड असतं ते एनर्जी क्रिएट करतं, त्याचा कार्बन डायऑक्साईड क्रिएट होतो आणि कार्बन डायऑक्साईड टॉक्सिन्स वाटे आपल्या शरीराच्या बाहेर जातो. उच्छ्वासा वाटे, युरिन वाटे, शौचा वाटे, जे आपल्या शरीराच्या बाहेर टॉक्सिन्स जातात, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये मिनरल्स कमी होतात, बोन डेन्सिटी कमी होते, मसल लॉस होतो, शरीरातनं पाणी जातं. त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या शरीरातल्या गोष्टी जातात त्याच्यामुळे आपलं वजन कमी होतं. आता वजन मुद्दाम कमी केलं आहे का, कोणाला काही आजार आहे, काही मेडिकल हिस्ट्री आहे म्हणून कमी झालं आहे, ह्या पण गोष्टी बघणं तेवढंच गरजेचं असतं. नुसतं वजन कमी करणं हा जो आपण विचार करतो तेव्हा ह्या पण गोष्टी विचार करण्याची खूप गरज आहे की वजन कशामुळे कमी होत आहे, वजन का कमी करायचं आहे, या पण गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं असतं. क्लिनिकली, मेडिकली अनेक डॉक्टर लोक तुम्हाला सांगत असतील की तुम्हाला कुठल्या आजारापासून मुक्तता मिळवायची असेल तर तुम्ही पहिलं वजन कमी करा. तर तो जो वजन हा जो शब्द आहे ना, तो खूप असा ट्रिकी आहे. कारण ना लोकांच्या मनामध्ये वजन 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 एवढं डोक्यात भिनलेलं आहे. खरं आपल्या शरीरातनं वजन कमी करायची काहीच गरज नसते, काहीच गरज नसते. ते मी तुम्हाला स्पष्टीकरणासकट सांगेन की वजन कमी करायचं का अजून काय कमी करायचं. वजन कमी करण्याची शरीरातनं गरज नसते. वजन का कमी करायचं? शरीरातनं जे टॉक्सिन्स किंवा शरीरामध्ये जे एक्सेस आपल्या शरीरामध्ये फॅट असतं ते कमी करणं गरजेचं असतं. वजन कमी करणं गरजेचं नसतं. पण जेव्हा आपण सांगतो एखादी आपण संज्ञा, एखादी आपण त्याचा विचार करतो, तेव्हा प्रत्येक जण एकच गोष्ट विचार करतो की माझं वजन कसं कमी होईल. तर आपण ते थोडं सायंटिफिकली बघूया की आपण काय कमी करायच्या मागे लागलं पाहिजे ते आपण बघूया. आपल्या बॉडीमधनं फॅट जेव्हा जातं, फॅट बर्न, मी ॲक्च्युली बर्न म्हणजे फ्लॅट असं जळताना आता तुम्हाला पिक्चर दाखवले की ॲक्च्युली शरीरातनं फॅट जळलं पाहिजे. ते शरीरातनं जेव्हा फॅट जळतं तेव्हा आपल्या शरीराचं वजन कमी होतं. ते कसं? अनेक वेट लॉस बद्दलच्या मिसकन्सेप्शन्स पहिल्यांदा बघू आपण की जेव्हा आपण वेट लॉस किंवा वजन कमी याचा जेव्हा विचार करतो तेव्हा सर्वसाधारण मनुष्य काय काय विचार करतो आणि काय काय गोष्टी त्याला अवेलेबल असतात आणि तो त्या गोष्टींच्या मागे कसा जातो. तर बेसिकली हे जे गैरसमजूतही आहेत वेट लॉस बद्दलच्या, त्या सगळ्या पहिल्यांदा आपण बघूया. एक म्हणजे बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या पावडरी प्रचंड प्रमाणात तुम्ही जाहिराती बघितल्या असतील की ह्या पावडर घेतलं तर तुमचं वजन कमी होतं,
या पावडर घेतला तर तुमचा सुडोल बांधा होतो, हे तुम्ही एकदम बारीक दिसता, असे तुम्हाला अनेक पिक्चर्स आणि हे करून दाखवलेलं असतं. पण ती सगळी भंपक, कारण ती कमर्शियल, त्याला व्हॅल्यू खूप प्रचंड आहे. जी गोष्ट खूप मार्केटिंग करून विकली जाते ना, त्याच्यामध्ये जरा थोडी शंका ऑलवेज घेत जा. त्याच्यामुळे पावडरी हा एक सगळ्यात मोठा घातक विषय आहे. दुसरं म्हणजे सध्या आलेलं पेय फुटलं म्हणजे ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी प्यायचं प्रमाण एवढं वाढलंय का, तर मला माझं वजन कमी करायचं आहे. कॅफिन हे ॲडिक्टिव्ह असू शकतं. कॅफिनचं ॲडिक्शन झालं तर त्याचे दुष्परिणाम खूप प्रचंड आहेत. झोपेवर त्याचा प्रचंड परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे ब्लॅक कॉफी जे कॉन्स्टंट लोक पित असतात त्यांनी या गोष्टींचा विचार करावा. नुसतं वजन कमी करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे का बाकीची हेल्थ पण महत्त्वाची आहे, याचा पण विचार करूया. अनेक मॉडेल्स तुम्हाला दिसतील की ते सिगरेट्स खूप ओढतात, कारण सिगरेटनी तुमची भूक मरते. त्याचे हार्मोन्स असतात ते मरतात आणि सिगरेटनी भूक मेल्यामुळे तुमचं वजन कमी होतं. म्हणून मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की वजन फक्त कमी करायचं आहे, म्हणून त्याच्यासाठी किती आपण युक्त्या आणि किती आपण वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग शोधत असतो ते आपण या मिसकन्सेप्शनमध्ये बघूया. की पावडरी, ब्लॅक कॉफी, सिगरेट्स यांनी हे सगळं करून आपण वजन कमी करायच्या मागे लागलोय, ते बरोबर आहे का? दुसरं म्हणजे ओबिसिटी म्हणजे स्थूलता. हे माइंड गेम आहे सगळा, हा सगळा माइंड गेम आहे. आपण स्वतःला मानसिकरित्या किती तयार करतोय आपलं वजन कमी करण्यासाठी किंवा आपली शरीरातली आपली हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण मानसिकरित्या किती तयार करतोय स्वतःला, ते पण फार महत्त्वाचं असतं. नुसतं वजन कमी करायचं म्हणून वजन कमी होत नाही, आणि मग त्याला अनेक फाटे फुटतात. जसे मी तुम्हाला आता दाखवले की पावडरी, सिगरेटी, ब्लॅक कॉफी असे अनेक मार्ग तुम्हाला दिसतात. अनेक लोकांना रोज सकाळी उठल्यानंतर वजनाच्या काट्यावर उभं राहायची सवय असते. रोज बघायचं माझं वजन किती आहे, माझं वजन किती आहे. हे ऑब्सेशन आहे आणि याचा दुष्परिणाम असा आहे की जर का तुमचं 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम जरी वाढलेलं दिसलं तरी अरे माझं काय 200 ग्रॅम वजन वाढलं, आता मला काहीतरी उपास करायला पाहिजे. हे बेसिकली तुमच्या माइंडवर याचा खूप खूप मोठा परिणाम होतो. आणि मी असे अनेक लोक बघितलेत की ते डिप्रेशन फेजमध्ये जातात. वजनाचा एवढा बाऊ करतात की ते डिप्रेशन मोडमध्ये जातात. खाणं पिणं बंद करतात. रोज उठायचं सकाळी वजनाच्या काट्यावर, संध्याकाळी आलं वजनाच्या काट्यावर उभं राहायचं. अरे वजन इज जस्ट अ नंबर. तुमची हेल्थ ही सगळ्यात जास्ती महत्त्वाची आहे, वजन महत्त्वाचं नाही आहे. वजन कमी करणं हे टार्गेट गोल असणं हे अतिशय चुकीची तुमची समजूत आहे. की वजन कमी करणं म्हणून मी व्यायाम करायचा, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. तुमचं गोलच पहिल्यांदा चुकलेलं आहे. जी लोक वेट लॉस, माझ्याकडे जिममध्ये लोक येतात, मला वेट लॉस करायचं आहे, पहिला गोलच तिथे चुकलंय. हेल्थ इम्प्रूव्ह करायच्या मागे कोणी येतच नाही. मला वजन कमी करायचं आहे. कशासाठी वजन कमी करायचं माहीत नाही, मला माझं वजन कमी करायचं. मला डॉक्टरने सांगितलं तुमचं वजन कमी करा. अरे पण का कमी करा, कशासाठी कमी करा, तुमचं गोल काय? त्यामुळे गोल तुमचं काय ते खूप महत्वाचं आहे. BMI जनरल आपल्याकडे BMI काढतात. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स हे कशाचं इंडिकेशन आहे? फक्त हाईट आणि वेट. त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट बाकीची शरीरामधली मसल किती आहे, फॅट किती आहे, विजरल फॅट किती आहे, हे कधीही कुठेही मोजलं जात नाही. तुमचा मेटाबॉलिक रेट काय आहे मोजलं जात नाही. एक ठोकळ असं मेडिकल सायन्समध्ये BMI चेक करतात. BMI तुमचा जास्ती आला की तुमचं वजन जास्ती, असं नसतं. BMI इज नॉट द राईट इंडिकेटर फॉर अ वेट लॉस, हे लक्षात ठेवा. सो व्हॉट इज द राईट इंडिकेटर? तुमचं बॉडी कॉम्पोजिशन इज द राईट इंडिकेटर. तुमच्या शरीराचं बॉडी कॉम्पोजिशन तुम्ही करायला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये फॅट्स किती आहे, तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स किती आहे, तुमच्या शरीरामध्ये मेटाबॉलिक रेट काय आहे, तुमच्या शरीरामधलं मसलचं प्रमाण किती आहे, तुमच्या शरीरामधलं मेटाबॉलिक रेट किती आहे, तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या बॉडी कॉम्पोजिशनच्या चार्टमध्ये येतात. दॅट इज युअर ओव्हरऑल हेल्थ. इट हॅज नथिंग टू डू विथ युअर वेट. कुठल्याही एक्सरसाइज सायन्समध्ये
कुठेही तुमचं वजन कमी करणं म्हणजे तुमचा फिटनेस असं कुठेही लिहिलेलं नाही. कुठलंही स्पोर्ट्स सायन्स, एक्सरसाइज सायन्सचं पुस्तक काढून बघा, त्याच्यामध्ये कुठेही वेट लॉस, फिटनेसची डेफिनेशन ही कुठेही वेट लॉस अशी लिहिलेली नाही. कारण वेट लॉस ही डेफिनेशनच नाही, वेट लॉस ही संज्ञाच नाही आहे. ही आपण लोकांनी क्रिएट केलेली, आपल्या माइंडमध्ये क्रिएट केलेली, लोकांनी त्याचा मोठा इश्यू केलेली अशी वेट ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे वजन कमी करायच्या मागे लागणं हे सगळ्यात घातक असतं, हे लक्षात ठेवा. लोकांना असं वाटतं की मी खूप व्यायाम केला, 2 तास व्यायाम केला म्हणजे माझं वजन कमी होणार. असं कधीही नसतं, असं कधीही नसतं. वजन कमी कुठल्या मार्गाने होतं? वजन कमीचे 2 सिद्धांत आहेत, सिंपल सिद्धांत आहेत. तुमचं इनपुट आणि आउटपुट. तुम्ही शरीरामध्ये काय घालताय आणि किती बाहेर काढताय. इट इज व्हेरी सिम्पल. तुम्ही 2000 कॅलरीज इनपुट करत असाल आणि 1000 कॅलरीज तुमचं आउटपुट असेल तर ऑब्व्हियसली तुमचं वजन वाढणार आहे. त्याला कोणी सायंटिस्टची गरज नाही, रॉकेट सायन्स नाही आहे. पण तुमचं इनपुट आणि आउटपुट जेव्हा मॅच होतं किंवा तुमचं आउटपुट हे इनपुटपेक्षा जास्ती असतं तेव्हा तुम्ही वजन गेन करत नाही. त्याचं कारण अजून एक असं आहे की तुम्ही जेव्हा कॅलरीज इनटेकपेक्षा जास्ती कॅलरी आउटपुट करता तेव्हा तुमचा शरीराचा मेटाबॉलिक रेट म्हणजे चयापचय क्रिया ही तुमची फास्ट झालेली असते. जेव्हा तुमच्या शरीराचा मेटाबॉलिक रेट वाढतो, जेव्हा तुमच्या शरीरातली चयापचय क्रिया फास्ट होते तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली वजन कमी करायला लागता. पावडरी, गोळ्या, सिगरेटी या सगळ्या गोष्टी कोणीही तुमचा मेटाबॉलिक रेट फास्ट करत नाही. त्याच्यामुळे ते सेवन करून ज्यांचं लोकांचं वजन कमी होतं त्या लोकांचं डबल वजन वाढतं. कारण त्यांनी मेटाबॉलिकवर कधी काम केलेलं नसतं. मेटाबॉलिझमवर काम करा, तुमचं वजन हे सस्टेनेबल लॉंग टर्म कायम तुमचं कमी राहील. पण लोक तसं करत नाहीत. लोकांना घाई झालेली असते. एका महिन्यात 10 किलो कमी करायचे, 2 महिन्यात 10 किलो कमी करायचे, अशा घोड्यावर बसून लोक आलेले असतात. कारण लोकांचं गोल एकच असतं, माझं वजन कमी करायचं. काही करा, माझं वजन कमी करायचं. अरे किती सिंपल आहे. आज जर का तुम्ही 1 लिटर पाणी प्यायलात आणि वजनाच्या काट्यावर उभं राहिलं तर तुमचं 1 किलो वजन जास्ती दाखवतं. त्याला कशालाच अर्थ नाही आहे. त्यामुळे आपण आपलं गोल काय ठेवायचं हे फार महत्वाचं आहे. पहिलं आपलं गोल पाहिजे म्हणजे आपली हेल्थ. दुसरं काही आपलं गोल नाही पाहिजे. पहिले आपली हेल्थ पाहिजे. आपली हेल्थ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात. पण आपली हेल्थच आपण दुर्लक्ष करतो आणि वजनाच्या मागे लागतो. आणि त्या वजनाच्या मागे लागल्यामुळे प्रचंड आपल्याला प्रॉब्लेम शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतात. अनेक लोकांना जॉईंट पेन निर्माण होतं, कंबरदुखी निर्माण होते, गुडघेदुखी. का तर एक्सेस वजन फटाफट कमी करायच्या मागे लागलेलं असतं. त्याच्यासाठी अघोरी व्यायाम लोक करतात. त्यामुळे पहिलं सुधारणा करायला पाहिजे म्हणजे आपलं गोल काय आहे ते आपण आधी बघायला पाहिजे. अजून एक महत्वाचं मिथ म्हणजे गैरसमज असा आहे की खूप चाललं, खूप पळालं की माझं वजन कमी होईल. जी लोक खूप चालतात, खूप पळतात त्या लोकांचं वजन एका ठराविक लिमिटपर्यंत कमी होतं आणि ते डबल वाढतं. त्याचं कारण मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणेच की तुमच्या शरीरामधनं मेटाबॉलिक रेट वाढत नाही. मेटाबॉलिक रेट कशामुळे वाढतो? जर का तुमच्या शरीरामध्ये मसलचं प्रमाण हे कमी असेल तर तुम्ही सस्टेनेबल वेट लॉस करू शकत नाही. तुम्ही आज 10 किलो वजन जरी कमी केलं तरी ते वेट डबल 1 वर्षाने तुम्हाला वाढलेलं दिसेल. त्याचं कारण तुम्ही फक्त कार्डिओव्हास्क्युलर तुमच्या हार्टवर, चालणं, पळणं, स्विमिंग, सायकलिंग या सगळ्या गोष्टी तुमच्या हार्टवर काम करतं, तुमच्या मसलवर काम करत नाहीत. तुम्ही मसलवर काम करायचे व्यायाम करा. तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल, तुमची बॉडी अडॉप्ट होईल आणि तुम्ही सस्टेनेबल वजन तुमचं कमी राहील आणि ते कायम राहील. कारण मसल कन्झ्युम मॅक्सिमम कॅलरीज आणि मसल तुमच्या शरीरामध्ये जर का प्रमाण जास्ती असेल तर तुमचा मेटाबॉलिक रेट, चयापचय क्रिया ही खूप फास्ट असेल आणि तुम्ही कायम वजन कमी करत राहाल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गोल जे सेट करतात तेव्हा खूप कार्डिओ, खूप योगा, खूप चालणं असं जर का केलं तर तुमच्या शरीरामध्ये फक्त मसल लॉस होतो, बाकी तुम्हाला काही फायदा होत नाही.
जर का तुमचं गोल वजन कमी करणं असेल तर पळणं याच्यावर का सगळ्यात मूर्खपणा नाही. कारण जी लोक रनिंग करतात ते त्यांच्या शरीराच्या तिप्पट वजन त्यांच्या जॉईंट्सवर टाकत असतात. जर 100 किलोचा मनुष्याला वजन कमी करायचं म्हणून तो पळायला लागला तर तो 300 किलोचं वजन त्याच्या गुडघ्यांवर आणि अँकलवर टाकत असतो. काय होईल तुमच्या गुडघ्यांचा विचार करा. पण हा विचार कोणी करतच नाही. कारण गोल एकच असतं, मला वजन कमी करायचं. मी तर माझ्याकडे येणाऱ्या लोकांना सरळ सांगतो, तुम्हाला वजन कमी करायचं ना, तो व्यायाम बंद करून टाका. कारण वजनाचा संबंध खाण्याशी आहे, व्यायामाशी काही नाही आहे. तुम्ही शरीरात काय घालताय, तुमच्या शरीरामध्ये तुम्ही काय खाताय, याचा तुमचा वजनाशी संबंध आहे. एक पुण्यातल्या अतिशय रिनॉर्ड न्यूट्रिशनिस्ट आहेत, त्या तर फेमस आहेत की वजन कमी करण्यासाठी. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना ते सरळ स्पष्ट ना, व्यायाम बंद करा. वजन कमी करायचं ना, व्यायाम बंद करा. फक्त मी सांगितलेलं डाएट करा. पण त्याचे असलेले दुष्परिणाम हे पण आपल्याला सांगता यायला पाहिजेत. नुसतं डाएट करून वजन कमी करणं हे आपलं गोल नाहीच पाहिजे. त्याच्यामुळे मला अनेक लोक भेटतात, अरे मी माझे 110 किलो वजन कमी होतं, मी ते 80वर आणलं. पण काय झालं माहिती आहे का, जर थोडं डाएट इकडे तिकडे झालं, कुठेतरी गावाला गेलो, मग काहीतरी लग्न हे आलं आणि लगेच 5 किलो वाढलं. त्याच्यामुळे नसतं वाढत. तुमचं गोल चुकीचं आहे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुमच्या शरीरावर काम करताय, म्हणून तुमचं वजन वाढलेलं असतं. दुसरी गोष्ट, जी लोक 100चे 80-70 झालेले असतात, त्यांचं खाणं पिणं सुद्धा 100 किलोच्या प्रमाणेच असतं. 70 किलो झाले म्हणून ते 70 किलो प्रमाणे खात नाहीत, ते लोक 100 किलो प्रमाणेच खातात. त्याच्यामुळे त्यांचं वजन दुपटीने वाढत असतं, हे त्यांना समजत नाही. अजून एक महत्वाचं मिथ किंवा गैरसमज असा आहे की उपासमार, वजन कमी करायचं ना, मी उपास करतो. उपास करून काय होतं माहिती आहे ना, तुमचा चयापचय क्रिया, मेटाबॉलिक रेट स्लो होत जातो. तुमच्या शरीरामध्ये जेवढा मेटाबॉलिक रेट स्लो, तेवढं तुमच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढत जातं. जरी तुम्हाला तुमचं दिसेल वजन कमी झालंय, तरी तुमच्या शरीरामध्ये फॅट सुटलेलं, तुमची ढेरी सुटलेली तुम्हाला दिसेल. वजन कमी होईल, पण ते फॅट अक्युम्युलेशन तुमच्या बॉडीमध्ये, कारण ते सॅच्युरेटेड फॅट तुमच्या मसल, ते ॲडिपोज टिश्यू जे असतात ते तुमच्या शरीरामध्ये साचत जातात. तुमचं मेटाबॉलिक रेट स्लो होत जातं. त्याच्यामुळे उपासमार करणं, फक्त पाणी पिणं, फक्त मी आज काय फ्रूट डाएट करतो, आज मी काय फक्त हे डाएट करतो, असे जे लोक करत असतात ना, त्यांना हे तुम्ही कायम फ्लक्च्युएटिंग असतं वेट. बघा, कधी त्यांचा 100 किलो, कधी 70 किलो, परत 80 किलो, कधी परत 70 किलो, असं कायम फ्लक्च्युएटिंग होत राहतं. कारण परत सांगतो, गोल चुकलेला आहे. अजून एक मोठा गैरसमज, तो म्हणजे मी 3 महिने दीक्षित डाएट केलं, मी 3 महिने दिवेकर डाएट केलं, 3 महिने जनरल मोटर्सचं डाएट केलं, 3 महिने मी याचं डाएट केलं, मी 3 महिने त्याचं डाएट केलं. असे लोकांना प्रचंड सवय असते. हे ट्राय करून बघितलं असं म्हणतात. त्याचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिझमवर होतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही असं डाएट करायला पाहिजे जे तुम्ही लाईफस्टाईल म्हणून तुम्ही कॅरी करू शकाल. लाईफस्टाईल म्हणून मग तुम्ही काही करा. तुम्ही दीक्षित डाएट तुम्ही लाईफस्टाईल म्हणून आयुष्यभर करणार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जी गोष्ट कराल ती लाईफस्टाईल म्हणून करा, काही दिवसापुरतं करू नका. त्याचे दुष्परिणाम होतात, त्याचे तुमच्या मेटाबॉलिक रेटवर परिणाम होतात आणि त्याचे तुम्हाला प्रचंड वेगवेगळे विकार तुम्हाला जडलेले असतात. त्याच्यामुळे परत मी तेच सांगतो की वजन कमी करायचं असेल तर डाएट करा, पण डाएट हे सस्टेनेबल वेट लॉससाठी करा. जी गोष्ट तुम्ही सस्टेनेबल कराल की तुम्ही आयुष्यभर ते डाएट फॉलो करणार आहे, की मी रोज सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट करणार, मी लंच करणार, डिनर करणार, 2 पोळ्या सकाळी, 2 पोळ्या संध्याकाळी, हे माझं वर्षभर कायम माझं राहणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण फ्लक्च्युएटिंग करू नका. थोडी दिवस हे, थोडे दिवस हे असं करू नका. त्यातनं अजून एक काय परिणाम होतो माहिती का, आपला मानसिक आजार निर्माण होतात. आपल्याला कळत नाही. आपण इतके सारखं खाताना सुद्धा आपण मजा घालवून टाकतो, खाताना पितानाची मजाच घालवून टाकतो, एन्जॉयमेंट घालवून टाकतो. फूड नरिशमेंट आपल्या शरीराला होत नाही, आपल्या शरीराच्या आपण म्हणतो ना अंगी लागत नाही. त्याचं कारणच आहे असं की सारखं आपलं विचार तोच करून आपण खात असतो.
आपण आपला आनंद घालवून टाकतो, आयुष्यातला आनंद घालवून टाकतो. अरे आपण माणूस आहोत, आपण मशीन नाही आहोत. त्यामुळे एखाद दिवशी काय 2 पोळ्या जास्ती खाल्ल्या तरी बिघडत काही नाही. पण ते तुम्ही कुठेतरी कॉम्पन्सेट करत असाल किंवा त्याचं कुठेतरी बर्न आउट करत असाल तर त्याचा तुम्हाला तुमच्या शरीराला जास्ती फायदा आहे. पण म्हणून हे ऑब्सेशन ठेवून डोक्याला त्रास करून घेऊन असं वागू नका. त्याचा तुम्हाला जास्ती घातक तुमच्या शरीरावर नाही मनावर जास्ती त्याचा परिणाम होणार आहे. मग 4 ठिकाणी कुठे गेलं की अरे नाही मी खात नाही, मी खात नाही, मी एवढंच खातो, मग मी एवढंसं तुकडा करून असे लोक सुरू होतात. असं करू नका. जी गोष्ट आहे ती आनंदाने खा, पण त्या गोष्टीचा जेव्हा आनंद मिळवत आहे तेव्हा तुमचं गोल डोक्यातनं विसरू नका. हे लक्षात ठेवा. मग काय करायला पाहिजे? रोज आरशासमोर उभे राहा. रोज आरशासमोर उभे राहा. तुम्हाला स्वतःला जाणवेल आपलं शरीर काय आहे. दुसरी गोष्ट, आरशासमोर उभं राहून स्वतःवर प्रेम करायला शिका. जी लोक स्वतःवर प्रेम करत नाहीत ती लोक तुम्हाला ओबडधोबड दिसतील. ओबडधोबड दिसतील. स्वतःचा कधी विचारच करत नाहीत, कारण हेल्थ ही त्यांची कधी प्राईम गोल नसतो. आरशासमोर उभं राहिल्यावर आपल्याला समजत असतं अरे आपण काय झालोय, आपलं काय शरीर झालंय असं आपल्याला समजत असतं. पण त्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे तुमच्या हातात असतं. त्यामुळे पहिली सुरुवात आरशासमोर उभं राहून करा. तुम्हाला कोणाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, एक 14 वर्षापूर्वी विराट कोहली सगळ्या पहिली दिल्लीकडनं रणजी ट्रॉफीची मॅच खेळत होता आणि विराट कोहली हॉटेलच्या रूममध्ये आला आणि विराट कोहली एकदम असा चबी होता. असं काही आत्ता जसा फिट आहे तसा फिट नव्हता अजिबात. आला हॉटेलच्या रूममध्ये अशी बॅग ठेवताना समोर आरसा होता. आरशासमोर त्यांनी स्वतःला बघितलं. त्या मॅचला तो लवकर आऊट झाला होता, 0 वगैरे आऊट झाला होता, फ्रस्ट्रेट झाला होता. आरशासमोर बघितलं, 5 मिनिटं आरशासमोर फक्त उभा राहिला आणि त्यांनी एकच गोष्ट ठरवली की बस आजपासनं मी माझं पूर्ण माझे पुढचे अख्खं करिअर आणि आयुष्य मी फक्त माझ्या हेल्थसाठी देणार. माझ्या करिअरचं काही हो, मी माझ्या हेल्थसाठी देणार आणि मी फिट होणार. तुम्ही रिझल्ट बघताय. त्या माणसाने ठरवलं आणि आज तो कुठल्या लेवलला गेलाय. आपण कुठल्याही गोष्टीत आपली हेल्थ हा जर का पहिला विचार केला ना तर बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम असतात. आपण त्याचाच कधी विचार करत नाही. पैसे कमवतो आपण भरपूर, पण आपण आपली हेल्थ विसरतो. रात्रंदिवस काम करतो, आपली हेल्थ विसरतो. पण हे कशासाठी करतो आपण? एवढे सगळे पैसे आपल्या हेल्थसाठी कमवायला पाहिजेत, आपल्या स्वतःसाठी कमवायला पाहिजेत. त्याचा आपण आनंदाने उपभोग घेऊ शकलो नाही तर ते पैसे कमवणं शून्य, त्याला किंमत शून्य. आपली हेल्थ चांगली नसेल तर तुम्ही कोट्यावधी रुपये कमवा, ते तुम्ही डॉक्टरवर खर्च करणार असाल, हॉस्पिटलवर खर्च करणार असाल तर उपयोग काहीच नाही. त्यामुळे पहिलं प्राईम गोल इज युअर हेल्थ. वजन नाही, प्राईम गोल इज युअर हेल्थ. म्हणून म्हटलं की सगळ्या पहिली स्वतः आरशासमोर उभे राहा, स्वतःला बघा आणि काहीतरी दृढ निश्चय करा की आजपासनं मी माझं गोल काय ठेवणार आणि मी आजपासनं त्यावेळी काय प्रयत्न करणार. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जेव्हा जेवायला जातो, तुम्ही लग्नात बघितलं असेल, मोठी प्लेट असते बफे आणि लोक परत जाऊन काउंटरवर खायला घ्यायला नको म्हणून मोठी प्लेट भरून घेतात. त्याची शरीराला गरज असते की नाही असं विचारही करत नाहीत. एक मी अतिशय सुंदर पिक्चर बघितलं होतं. एक प्रचंड जाडा माणूस लग्नात मोठी प्लेट भरून जेवायला बसलाय आणि त्याच्या शेजारी एक फुल्ली चार्ज झालेला मोबाईल परत चार्जरला लावून ठेवलेला, असं मी पिक्चर बघितलं. विचार करा किती घातक आहे. आपल्या शरीराला गरजही नसते पण आपण एवढं खात असतो. लग्नात तर म्हणजे बफेचं जेवण एवढं प्लेट भरून भरून लोक टाकून देतात. किती घातक आहे, किती चुकीचं आहे. विचार करा. म्हणून खाताना पहिल्यांदा छोटी प्लेट घ्या, पण छोटी प्लेट मोठ्या प्लेट एवढी भरू नका. नाहीतर प्लेट छोटी आहे माझी म्हणून अजून 2-3दा घेतो असं करू नका. छोटी प्लेट घ्यायचं कारण असं आहे की तुम्ही स्वतःला रिस्ट्रिक्ट करताय म्हणून ती छोटी प्लेट घ्या.
स्वतःवर कंट्रोल नाही आहे म्हणून सुरुवात करताना छोटी प्लेट घ्या. मोठी प्लेट घेतलं तुम्ही प्लेट भरून घ्याल, त्यामुळे छोटी प्लेट घ्या, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही जे खाताय, तुम्ही जे खाणार आहात ते शांत चावून खा. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एक फॉर एक्झाम्पल, आपल्याला गोड खायचे, गुलाबजाम खायचेत. गुलाबजाम खायचेत म्हटल्यानंतर आपले जे हार्मोन्स असतात ते आपल्या ब्रेनला स्टिम्युलेट करतात की अरे गोड तुला खायचंय, गोडचं क्रेविंग झालंय आणि ते तू गोड खायचंय. पण ही स्टिम्युलेशन तुमच्या ब्रेनपर्यंत जाईपर्यंत तुम्ही 4-5 गुलाबजाम फस्त केलेले असतात आणि मग तेव्हा गिल्ट येतं, अरे मी काय यार 4 गुलाबजाम खाल्ले मी. म्हणून काय करायचं, गुलाबजाम तोंडात टाकायचा आणि तो चघळायचा, खायचा नाही. प्रयत्न करून बघा, तुम्ही दुसरा गुलाबजाम खाणार नाहीत. कारण तुमची ब्रेन तुम्हाला सांगतं की तुझी गोड खाण्याची ही फुलफिल झालेली आहे. पण तोपर्यंत आपण थांबतच नाही, तोपर्यंत आपण 4-5 गुलाबजाम फस्त केलेले असतात. त्यामुळे स्लो खा. जेव्हा मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगतोय की तुम्ही वजन कमी करायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करायला पाहिजे. तुम्हाला कंट्रोल करायचं असेल, क्रेविंग काढायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे. तर असे छोटे छोटे उपाय तुम्ही सुरुवात करा. की जसं मी म्हटलं की गुलाबजाम चघळून खा, जेवण स्लो करा. मी सांगायचा अधिकार नाही, मी खूप जोरात फास्ट जेवतो, माझी आई पण सांगेल तुम्हाला, मी खूप फास्ट जेवतो. पण जेवढे तुम्ही स्लो जेवाल तेवढं ते तुमचं अन्न तुमच्या शरीराला अंगी लागेल, त्याचा तुम्हाला शरीराला फायदा होईल, त्याचं पचन चांगलं होईल आणि त्याची नरिशमेंट चांगली होईल. त्यामुळे स्लो खायचा प्रयत्न करा. अनेक लोक भराभर जेवतात, स्लो जेवायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा आपण फास्ट जेवतो तेव्हा आपण किती खातो याचा आपल्याला अंदाज येत नाही. जसं मी मगाशी म्हणालो तसं काही कळायच्या 4-5 गुलाबजाम खातो आपण, तसं आहे. त्यामुळे जरा स्लो खायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त स्लो चावून खायचा प्रयत्न केला त्याचा तुम्हाला जास्ती फायदा येईल. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ. इन्व्हेस्ट म्हणजे पैसे टाका. तुम्ही हेल्दी होण्यासाठी पैसे खर्च करा. मी तुम्हाला खरंच सांगतो, पुण्यामधल्या सगळीकडेच जिम्स बंद पडत आहेत. पण तुम्ही जर का बार आणि रेस्टॉरंट बघितलं ना, तर रोज एक तुम्हाला नवीन रेस्टॉरंट किंवा बार तुम्हाला उघडलेलं दिसेल. का? लोक स्वतःच्या हेल्थपेक्षा चंगळवादाकडे जास्ती पैसे खर्च करतात. आणि तीच जी लोक हॉटेलमध्ये जाऊन माणशी एका दिवसाला 1000 ते 2000 रुपये उडवतात, तीच लोक जिममध्ये येऊन 30 रुपये दिवसाला द्यायला सुद्धा बार्गेन करतात. ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं सांगत नाही आहे. मी पुण्यात 3 सेंटर्स चालवतो. मी तुम्हाला सांगतो, मेटाकुटीला तर आमचा स्टाफ लोकांना कन्व्हिन्स करण्यात की अहो 30 रुपये दिवसाला, फक्त 10,000 रुपये वर्षाची फी तुम्ही मागता, 30 रुपये सुद्धा दिवसाला होत नाहीत. AC जिम पाहिजे तुम्हाला, सगळं चकाचक पाहिजे आणि तुम्ही 30 रुपये सुद्धा खर्च करायला तयार नाहीत. ही मानसिकता बदलायला पाहिजे. कारण आपण स्वतःची प्रायोरिटी, स्वतःचे पैसे, आपल्या हेल्थवर कधी विचारच करत नाही. आपण फक्त चंगळवादावर खर्च करतो. ती वस्तुस्थिती बदलली पाहिजे आणि आपणच सगळ्यांनी ती बदलली पाहिजे. जिम्स वाढायला पाहिजेत, रेस्टॉरंट आणि बार कमी झालं. पण एक्झॅक्टली अपोजिट, टोटली वेगळं चित्र आपल्याकडे बघायला मिळतं. कारण आपली प्रायोरिटी ही आपली हेल्थ नाही आहे. अजूनही आपण खर्च करताना सगळ्या पहिल्यांदी जिमचा एक्सपेंडिचर म्हणून वर्षाला काढतो का नाही काढत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शांत झोप. तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत. आणि त्याला उपाय म्हणजे व्यायाम. सगळ्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेमला उपाय म्हणजे व्यायाम, हे लक्षात ठेवा. कुठल्याही सायकियाट्रिस्टकडे जा, कुठल्याही डिप्रेशन केसेस जेव्हा सायकियाट्रिस्ट हँडल करतात तेव्हा ते लोकांना सांगतात तुम्ही जाऊन व्यायाम करा, कचकून व्यायाम करा, शरीरातनं घाम निघेपर्यंत व्यायाम करा. का? तर तुमच्या बॉडीमध्ये जे टॉक्सिन्स अडकलेले असतात ते टॉक्सिन तुमच्या शरीराच्या बाहेर काढायला पाहिजेत. तुमचा जो शरीरामध्ये जो अँझायटी, अँगर जो आहे तो बाहेर निघायला पाहिजे. जो निघत नाही तो आतल्यात साचून राहतो. ते टॉक्सिन्स तुमच्या मनावर परिणाम करतात
आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसतो. त्याचा परिणाम तुमच्या सगळ्यांच्या लोकांच्या शरीरावर दिसतो. जी लोक एकदम खूप प्रमाणात पटकन बारीक होतात आणि खूप जाड होतात, त्यांचा तुम्ही सायकोलॉजी अभ्यास करा. त्या लोकांचा हा मानसिक आजार असतो. त्या लोकांना काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतो. आणि मानसिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टी जुळलेल्या आहेत. जसं आम्ही ॲज अ ट्रेनर आम्ही पहिले सायकोलॉजिस्ट असतो. जेव्हा आम्ही लोकांना प्रमोट करतो, लोकांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करतो, म्हणजे आम्ही आधी त्यांची सायकोलॉजी समजून घेतो. त्यांची जोपर्यंत आम्हाला सायकोलॉजी समजत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना व्यायामाला प्रमोट करू शकत नाही. आणि ह्युमन टेंडन्सी, एस्पेशली इंडियन्स, वी आर सो लेझी की आपल्याला व्यायाम करायचाच नसतो. ऑनेस्ट आहे, आपल्याला करायचाच नसतो. तुम्ही या हॉलमध्ये मी जर का कोणाला विचारलं की व्यायाम हा कंपल्सरी पाहिजे का व्हॉलेंटरी पाहिजे, तर अर्ध्याधिक लोक कंपल्सरी असं उत्तर देतील. व्हेअरएज इट हॅज टू बी व्हॉलेंटरी. आपल्या देशामध्ये कंपल्सरी केल्याशिवाय कोणी गोष्ट करत नाही. म्हणून व्यायाम हा स्वतःसाठी करा, स्वतःचं गोल ठरवा आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. आता गोल काय ठेवायला पाहिजे? एवढा वेळ मी तुम्हाला सांगितलं की वेट लॉस हा गोल नाही पाहिजे. तुम्ही जर का पिक्चर बघितलं तर तुम्हाला दिसेल 80 किलोचा माणूस आहे, एकाचा फॅट पर्सेंट आहे 36 आणि दुसरा पण 80 किलोचाच माणूस आहे, त्याचा फॅट पर्सेंट आहे 20. तुम्ही काय कमी कराल? वजन का फॅट? सिंपल आन्सर. फॅटच्या कमी करायच्या मागे लागा, वजन कमी करायच्या मागे लागू नका. वजन कधी कमी होणारही नाही, पण तुमचा फॅट कमी व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तुमचं फॅट कमी होतं तेव्हा तुमच्या शरीरामधनं तुम्हाला मिळणारे बेनिफिट हे प्रचंड आहेत. म्हणजे मी आता लिस्टही सांगू शकणार नाही, एवढे प्रचंड फायदे आहेत तुम्हाला. तुमच्या शरीरामधनं जर का आपल्या शरीरामध्ये जे फॅट असतं ते जर का निघालं तर आपल्याला प्रचंड फायदे आहेत. आज ओबेसिटी जो जगमान्य रोग आहे तो फक्त या फॅटवर आहे. शरीरामधनं फॅट कसं कमी करायचं, वजन कशी कमी करायचं असं नाही, फॅट कसं कमी करायचं. म्हणून मी तुम्हाला हे पिक्चर दाखवलं की दोन्ही 80 किलोची माणसं आहेत, एक 30%, एक 20%. फॅट कमी करायच्या मागे लागा, वजन कमी करायच्या मागे लागू नका. वजन कमी करायच्या मागे लागलेला मनुष्य अनेक गोष्टी टाळून, व्यायाम टाळून, शरीराला कष्ट टाळून सोपे मार्ग निवडतो. जसे मी तुम्हाला एवढ्या वेळ मगाशी सांगितलं तसं वजन कमी करायचं म्हणून काहीतरी सोपे मार्ग निवडतो, शरीराला कष्ट नकोत. पण जोपर्यंत तुम्ही शरीराला कष्ट देत नाही तोपर्यंत तुमच्या शरीरामधनं फॅट कमी होत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि आपण प्रचंड आळशी होत, प्रचंड आळशी. मी तुम्हाला त्याची पुढे उदाहरण सांगेन. बघा, वेट लॉस म्हणजे काय? वेट लॉस म्हणजे काय होतं? ड्रॉप इन वेट इन्क्लुडिंग फॅट, मसल, वॉटर, मिनरल्स सगळं शरीरातनं कमी होतं. म्हणजे तुम्ही जर का असं बघितलं ना की एखादा अरे काय बारीक झालायस तू, जेव्हा आपण असं म्हणतो ना तेव्हा त्याच्या शरीराचा मसल पर्सेंट बघा किती आहे. त्याचं मसल पर्सेंट ड्रॉप झालं असतं, त्याचे शोल्डर असे डाऊन झालेले असतात आणि त्याचा चेहरा कम्प्लीट सुकलेला असतो. म्हणून म्हटलं वजन कमी करणं इम्पॉर्टंट नाही, तो हेल्दी दिसायला पाहिजे, त्याच्या शरीरातनं फॅट जायला पाहिजे. म्हणून मगाशीच तुम्हाला सांगितलं की बॉडी कंपोजिशन हे महत्वाचं आहे. वजन इज नॉट इम्पॉर्टंट, बॉडी कॉम्पोजिशन इज इम्पॉर्टंट. त्यामुळे ज्याचं असं ड्रास्टिक वजन कमी होतं ना त्याचं बॉडी कॉम्पोजिशन चेक करा, तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या देशामध्ये असं की बारीक आणि जाड या दोनच कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहेत. अरे बारीक आहे याला काय व्यायामाची गरज आहे? बारीक आहे म्हणजे व्यायामाची गरज नाही, याला काय लॉजिकच नाही. कारण आपल्या डोक्यात एकच असतं, अरे वजन कमी, त्याचं काय वजनच नाही आहे, त्याला काय व्यायामाची गरज आहे. व्यायाम हा फक्त वजन कमी करण्यासाठी, एवढंच आपल्याला लहानपणापासून बिंबवलंय. म्हणून आपण जो बारीक म्हणू शकतो त्याला काय व्यायामाची गरज आहे असं ताबडतोब लगेच म्हणतो. पण मी तुम्हाला अशी बारीक लोक दाखवतो की ज्यांच्या शरीरामध्ये 30 आणि 35% फॅट आहे. असे लुकडे दिसतात पण जे शरीरामध्ये ते सगळं फॅट आहे. त्यांच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात कोलेस्ट्रॉल असतं.
त्या लोकांना प्रचंड प्रमाणात हायपर टेन्शनचा त्रास असतो. आता तुम्ही म्हणाल की अरे याचं वजनही नाही, असं कसं? कारण असलेलं शरीरामध्ये सगळं फॅट आहे. त्याच्यामुळे बारीक आणि जाड ही संज्ञा चुकीची आहे. मी प्रचंड जाड लोक बघितले मॅरेथॉन पळलेली, आणि प्रचंड लुकडी बघितलीत की 2 किलोमीटर पळू शकत नाहीत. त्याच्यामुळे जाड आणि बारीक याच्यावर काही नसतं. तुमचं बॉडी कॉम्पोजिशन काय सांगतं त्याच्यावर महत्वाचं असतं. 60% आपल्या शरीरामध्ये पाणी असतं, आणि वेईंग स्केल म्हणजे आपण जे उभं राहतो ना, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं, त्याच्यामध्ये माझा 400 ग्रॅम कमी झाला आणि 500 ग्रॅम कमी झालं तर तुमच्या शरीरामधलं वॉटर लॉस झालेलं असतं. किंवा जेव्हा वजन कमी होतं तेव्हा दोन स्टेजेसमध्ये वजन कमी होतं. पहिल्या स्टेजमध्ये वॉटर लॉस होतो, शरीरातनं वॉटर लॉस होतो, आणि दुसऱ्या वेळी तुमच्या शरीराचं वजन कमी होणं थांबतं. म्हणजे 5 किलो फटकन वजन कमी होतं आणि नंतर प्लॅटूला जाऊन तुम्ही थांबता. आणि तेव्हा तुम्ही म्हणता अरे काय पहिलं 5 कमी झालं, नंतरचं होतच नाही, होणारच नाही. कारण तुम्ही त्यासाठी निवडलेले मार्ग चुकीचे आहेत. तुम्ही फक्त तुमचा पहिला जो 5 आहे त्याला आनंदी असता. तुम्ही तुमच्या शरीरातनं पाणी जात असतं. पुढच्या फेजला प्लॅटूमध्ये तुमचं शरीर ॲडॉप्टेशन, जे तुम्ही आधी पहिले 3-4 आठवडे केलेलं असतं 5 किलो वजन कमी करण्यासाठी, ते ॲडॉप्टेशन थांबतं. बॉडी तुमची जे गोष्टी करत होते ते ॲडॉप्टेशन केलेलं असतं, थांबतं. त्यामुळे वजन कमी करणं कमी होतं. त्याच्यामुळे ते सस्टेनेबल वेट लॉस होत राहायला पाहिजे. त्याच्यासाठी चयापचय क्रिया, मेटाबॉलिक रेटवर काम करा. प्रत्येक माणसाचा मेटाबॉलिक रेट वेगवेगळा असतो. चयापचय क्रिया, प्रत्येक माणसाला रोज लागणाऱ्या कॅलरीज किती आहेत म्हणजे त्या मेटाबॉलिक, साधारणतः ऑन अन ॲव्हरेज पुरुषांना 1600 ते 1800 आणि स्त्रियांना 1200 ते 1400 कॅलरीची गरज असते. जनरल सेडेंटरी लोकांसाठी सांगतोय, ॲथलीटसाठी वेगळे काम करणारे, त्यांचं जे शारीरिक कष्ट करतात त्यांचं वेगळं. पण ऑन अन ॲव्हरेज एवढं तरी तुमचं मेटाबॉलिक रेट असणं गरजेचं आहे. आणि ते मेटाबॉलिक रेट जेवढं हायर तेवढं चांगलं. जी लोक अतिशय फिट असतात, तुम्ही असे बॉडी बिल्डर्स वगैरे बघा, त्यांचे मेटाबॉलिक रेट चेक करा, त्यांचं खूप हाय मेटाबॉलिक रेट असतं. म्हणून त्यांच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं, पण त्यांचं वजन तेवढंच असतं. म्हणून 80 किलोचा मनुष्य 20 फॅट% असतं, आणि 80 किलोचा मनुष्य 30 फॅट% असतं, जो सेडेंटरी असतो, जो जाड्या असतो. वजन कमी करण्यासाठी कॅलरी डेफिसिट, कमी खाणं, पोर्शन कमी खाणं, या गोष्टी वजन कमी करण्यासाठी करायला लागतात. कारण गोल आपलं एकच आहे. पहिलं आपण मगाशी म्हटलं तसं वजन कमी करणं. जेव्हा तुम्ही फॅटचा विचार करता, जेव्हा तुम्ही फॅट लॉस करायचा असतो, तेव्हा तुम्हाला फॅट लॉस कमी करण्यासाठी तुमचा मेटाबॉलिक रेट वाढवणं गरजेचं असतं. मेटाबॉलिक रेट वाढवणं मगाशी सांगितलं असं 2च प्रकारे होऊ शकतो. ज्यांच्या शरीरामध्ये मसलचं प्रमाण जास्ती चांगलं आहे, ज्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन इंटेकचं प्रमाण चांगलं आहे, त्या लोकांचा मेटाबॉलिक रेट हायर असतो. ज्या लोकांमध्ये मसलचं प्रमाण कमी, त्या लोकांचं वजन कमी व्हायला सुद्धा त्रास होतो. आणि जर का वजन कमी झालं तर ते डबली वाढतं, कारण शरीरामध्ये मसलचं प्रमाण कमी असतं. म्हणून तुम्हाला जर का फॅट लॉस करायचं असेल तर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे मसलवर काम करणं गरजेचं आहे वयाच्या 85 वर्षापर्यंत. माझे अनेक मित्र मला म्हणतात, अरे काय आता माझी 60 आली, आता कुठे मी जाऊन जिममध्ये करू? अरे 60 आली म्हणजे तुझी 60 आली संपलं का आयुष्य? लोकांची ही मानसिकता झाली आहे, माझी 60 आली आता मी वजन उचलू नाही. स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्ही 1 किलोनी करा, काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, लोकांची मिसकन्सेप्शन असं आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वेट लिफ्टिंग, जाऊन मला वजन उचलायची नाही. वेट ट्रेनिंग 2 किलोनी 1 किलोनी वजन जरी उचललं नसेल तरी स्वतःचं बॉडी वेट वापरून तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज करू शकता. पण स्ट्रेंथ म्हणजे मसल कॉन्ट्रॅक्ट होण्याचे, आकुंचन पावण्याचे व्यायाम प्रत्येक माणसाने वयाच्या 85 वर्षापर्यंत करायलाच पाहिजेत. आज तुम्हाला काही इंजुरी झाली, तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे जाता, डॉक्टरकडे जाता, तो तुम्हाला काय सांगतो करायला? तो तुम्हाला जे व्यायाम सांगतो ते सगळे स्ट्रेंथ एक्सरसाइज असतात. पण त्यांनी सांगितलंय म्हणून त्यांनी स्ट्रेंथ एक्सरसाइज नाही, त्यांनी मला कधी वेगळे व्यायाम सांगितले, काही वेगळे सांगत नाही. शोल्डर दुखत असेल तर तुम्हाला सांगतो असे प्रेस करा एकामेकांना. हे म्हणजे काय? रेजिस्टन्स. यू आर रेजिस्टिंग इच अदर. रेजिस्टन्स एक्सरसाइज हा रेजिस्टन्स एक्सरसाइज, स्ट्रेंथ एक्सरसाइज आहे. तुमची ताकद वाढली पाहिजे.
आणि आपण सगळेजण ताकद वाढवायचे व्यायामच करत नाही. ताकद वाढवायचे कोणी व्यायामच करत नाही. आपण फक्त एकच विचार, माझं वजन कमी व्हायला पाहिजे. अरे बाबा, तुझं वजन आयुष्यभर आहे तेवढंच राहील जर का तू स्ट्रेंथ एक्सरसाइज केलीस. कारण तुझं मेटाबॉलिक रेट, चयापचय क्रिया हाय असेल, त्यामुळे तुझं वजन कधीच वाढणार नाही. जी लोक मस्क्युलर असतात, ज्या शरीरांच्या मध्ये मसलचं प्रमाण खूप हाय असतं, त्या लोकांचं बघा तुम्ही, वयाचे 80 वर्ष सुद्धा, माझ्याकडे असे जिममध्ये लोक येतात 80 वर्षापूर्वी असे दिसतात, तसे लीन आणि स्लिम, का तर सॉलिड वेट ट्रेनिंग करतात. वेट ट्रेनिंगच्या अनेक भंपक कल्पना आपण आपल्यामध्ये करून घेतल्यात, त्याला कुठलाही सायंटिफिक बेस नाही. मी वेट ट्रेनिंग केलं तर माझं वजनच वाढेल, मी सोडल्यानंतर माझं वजन वाढेल, वेट ट्रेनिंग हे एवढं माझं वजन उचलायचं नाहीये, मला पाठदुखी होईल. भंपक कल्पना आहेत. आणि त्याच कल्पना आपण लहान मुलांपासून केलेल्या आहेत. आपण लहान मुलांना स्ट्रेंथ ट्रेनिंग शिकवतच नाही. एखादा मुलगा स्ट्रेंथ ट्रेनर असेल तर पहिले आईबाप त्याला सांगतात, अरे काय वजन उचलतोयस, उंची वाढणार नाही तुझी. काहीच संबंध नाही. उंची वाढायचं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचा काहीही काडी मात्र संबंध नाही. पण ह्या आपण संकल्पना आपल्या डोक्यातच ठेवल्या आहेत. त्याचं सायंटिफिक रिझन तुम्हाला मी सांगतो. आपल्या बॉडीमध्ये बोनची डेव्हलपमेंट, झाडासारखी आपली बोनची डेव्हलपमेंट होत असते. जेव्हा आपलं झाड जेव्हा वाढतं, झाडाला कशा फांद्या फुटतात, तसं लहान मूल जेव्हा वाढतं त्याच्या हाडामधनं फांद्या फुटतात, त्याच्या शरीराची वाढ होत असते. ते जे बोन असतं, त्या बोनचा जो एंड असतो, टॉप एंड असतो, त्याला म्हणतात एपिफिशियल सील. ते जे सील असतं, त्या सीलमधनं फांद्या फुटत असतात. जर का एखादं वजन घेऊन तो मुलगा पडला, एक 10, 20, 30 किलो वजन घेऊन तो पडला आणि ते बोन डॅमेज झालं, तरच ग्रोथ हॅम्पर होते. नाही तर काहीही ग्रोथ हॅम्पर व्हायचा संबंध नाही. अतिशय चुकीची संकल्पना आपण लहानपणापासून मुलांना भरवतो, आणि कारण आपल्याला याचं अज्ञान असतं. त्यामुळे वेट ट्रेनिंग हा आम्ही तर आमच्याकडे येणार, मी तुम्हाला उदाहरणं दाखवतो. माझ्याकडे नॅशनल चॅम्पियन झालेली मुलं आहेत, वयाच्या 8व्या वर्षी आम्ही त्यांचं स्ट्रेंथ ट्रेनिंग चालू करतो. ती मुलं 17 आणि 18 वर्षी 6-6.5 फूट उंच आणि नॅशनल चॅम्पियन्स आहेत. काही दुष्परिणाम होत नाहीत. पण त्याचं आधी शिकणं आपण गरजेचं आहे, त्याचं एज्युकेशन गरजेचं आहे, आणि योग्य माणसाकडे पाठवा, योग्य माणसाच्या अंडर त्याला ट्रेन करायला लावा, त्या मुलाला फायदा होईल. हे लहानपणापासून आपण मुलांना शिकवलं पाहिजे. वयाच्या 60व्या वर्षी आपण जेव्हा म्हणतो ना, नाही बाबा स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, मला जिमला नाही यायचं, तुम्ही लहानपणापासून करायला लागा. तुम्ही म्हणाल मी नाही जिममध्येच जाणार. ही मुलांना आत्तापासून सवय लावा. मी तुम्हाला सांगायचं कारण तुम्ही आईबाप आणि आजोबा आजी आहात, तुम्ही तुमच्या नातवांना स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लावा. त्यांना कोणी असं सांगत असेल चुकीची गोष्ट तर माझ्याकडे पाठवा, मी त्यांना गाईड करेन. पण पुढची जनरेशन ह्या सगळ्या एज्युकेशनमधनं पुढे जायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांना आधीच आकलन व्हायला पाहिजे, लहानपणीच त्यांना गोष्टी समजायला पाहिजेत. म्हणून याचं एज्युकेशन खूप आधीपासून गरजेचं आहे. त्यांना कुठलेही पुढचे हेल्थ इश्यूज कुठलेही येऊ नयेत, म्हणून त्याची काळजी आपण आता लहान वयातच मुलांना सुरू करायला पाहिजे. त्याच्यामुळे फॅट लॉसच्या मागे लागा, वजनाच्या मागे लागू नका. फॅट लॉस जेवढं तुमचं चांगलं होईल ते सस्टेनेबल होईल. तुमचं परत कधी वजन वाढणार नाही, तुम्हाला येणारच नाही. तुम्हाला असं परत कधी तुमच्या मनात येणार नाही, अरे मी 10 किलो कमी झाला आणि परत माझं 20 किलो वाढलं, असं कधीच होणार नाही. पण स्ट्रेंथ ट्रेनिंग करत राहा. आठवड्यातनं कमीत कमी 2 वेळा, आठवड्यातनं 3 वेळा ऑल्टरनेट डेज केलं तर सगळ्यात उत्तम. पण कमीत कमी 2 वेळा तरी स्ट्रेंथचे व्यायाम, मसलचे व्यायाम म्हणजे मसल मोठे बॉडी बिल्डर करायचे नाही आहेत आपल्याला. मसल फक्त टोन करायचे. मग ते तुम्ही नुसते असे तरी नुसते हात धरून असे रजिस्ट करून जरी केलं ना तरी तुमची स्ट्रेंथ गेन होईल. पण ताकद वाढवायचे व्यायाम करायला पाहिजेत, हे लक्षात ठेवा. गुडघेदुखी होते म्हणजे काय होतं, तुमचे टेंडन वीक होतात म्हणून तुम्हाला गुडघेदुखी होते. तुमचे लिगामेंट्स आणि जॉईंट्स वीक होतात म्हणून तुम्हाला गुडघेदुखी होते. ते वीक होतात, मग काय करता, सर्जरी करतात, नी रिप्लेसमेंट करतात. नी रिप्लेसमेंट नंतर काय करतात, फिजिओथेरपी करतात. म्हणजे काय करतात, फिजिओथेरपिस्टून काय करतो, रेजिस्टन्स एक्सरसाइज करतो. त्या स्टेजला जाईपर्यंत कशाला थांबायचं, आधीच चालू करा ना. ते तुम्हाला आधी दिसते, आधी समजतंय तुम्हाला, तरी तो आपण करत नाही. 80 वर्षी तुमची नी रिप्लेसमेंट झाली की तुम्ही रेजिस्टन्स एक्सरसाइज करता. मला डॉक्टरने सांगितलंय, मला फिजिओथेरपीने सांगितलंय की हे काय ते 1 किलो 2 किलोच्या पिशव्या लावून असं करायचं. म्हणजे काय, रेजिस्टन्स स्ट्रेंथ एक्सरसाइज, तुमची ताकद वाढली पाहिजे.
पण आपण ताकद वाढवायचे व्यायामच करत नाही. वी आर हॅपी. सकाळी उठून चालायला झालं, मी 5 किलोमीटर चालून आलो. काय झालं 5 किलोमीटर? काही नाही होणार, काही होणार नाही तुमचे 5 किलोमीटर चाललं. मी लिहून देतो तुम्हाला. मी अशी लोक बघितलेत वर्षानुवर्ष 5 किलोमीटर चालतात आणि आहेत तशी आहेत किंवा वाढलेली आहेत, काहीही त्यांच्यात फरक पडत नाही. बिकॉज दे डोंट चॅलेंज देअर मेटाबॉलिक रेट, दे डोंट चॅलेंज देअर सिस्टीम. आणि अर्ध्याधिक लोक तर रडत असतात. व्यायाम करायचं म्हणलं की अर्ध्याधिक लोक रडत, नाही रे मला जमणार नाही रे. आणि जी लोक म्हणतात ना मला वेळ नाही, ती लोक खोटं बोलतात. स्पष्ट सांगतो, ती सगळी लोक खोटं बोलतात. मोदींना पण रोज अर्धा तास योगा करायला वेळ आहे आणि आपल्याला वेळ नाही. आपण खोटं सांगतोय, आपल्याला करायचं नाहीये. आपण त्यासाठी लाख कारणं सांगतो, लाख. मला हे करायचं, मला ते करायचं नाही रे, मला हे असतं, मला ते असतं. काही नसतं. स्वतःसाठी करते तुम्ही, कोणासाठी करत नाही ना. पण त्याच्यासाठी स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. आणि तुम्हाला मी परत सांगतो, परत मी ही गोष्ट सगळ्यांना सांगतो, माझ्याकडे येणार आहे. मला लोक वैतागतात, मी सांगणार अरे वजनाच्या मागे नका लागू, फॅट लॉसच्या मागे लागा. एवढं सगळं सांगून सुद्धा नंतर मला विचारलं माझं वजन कसं कमी होईल असं विचारणारे लोक आहेत. बरं ठीक आहे, ते समजलं मला, पण मग माझं वजन कसं कमी होईल त्या लोकांना काही सांगू शकत नाही, टू बी ऑनेस्ट. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जेवढं तुमच्या शरीरामध्ये फॅट कमी होईल, मसलचं प्रमाण वाढेल, तुमची एनर्जी लेवल वाढेल, तुम्ही कॉन्फिडंट व्हाल, तुमचं पोश्चर चांगलं होईल आणि तुमचं विजन इम्प्रूव्ह होईल. तुम्ही स्वतःकडे बघायची दृष्टिकोन बदलेल. मी जसं मगाशी म्हणलं, तुम्ही आरशात बघा. विराट कोहलीनी 14 वर्षांचा आज आरशात बघितलं तर विराट कोहली म्हणेल अरे मी काय होतो आणि मी आता काय झालोय. तसं तुम्ही पण होऊ शकता. एज इज जस्ट अ नंबर, वेट इज जस्ट अ नंबर. कोणीही करू शकतं. गोल बरोबर पाहिजे. आपला गोल चुकतो म्हणून आपण सगळं प्रॉब्लेम येतो. गोल योग्य ठेवा. हे बघा, तुम्ही असं बघितलं असेल बिफोर आणि आफ्टर अशी जाहिराती बघितली असेल, प्रचंड जाहिराती बघितली असेल बिफोर आणि आफ्टर. तुम्ही आधी वजन कमी करा, मग तुमचं काय 100 किलो तर 20 किलो कमी करतो, 80 किलो होईल, असं तुम्हाला खूप जाहिराती दिसतील. पण त्याच्या मागचं सूत्र, त्याच्या मागचं ऑनेस्टी या पिक्चरमध्ये, नीट पिक्चर बघा. तुमची जर का वजन कमी झालं, फॅट कमी झालं, तर तुमची वाढणारी एनर्जी लेवल, तुमचं होणारं मसलचं प्रमाण, तुमचे होणारा कॉन्फिडन्स लेवल, या सगळ्या त्या पिक्चरमध्ये दिलेले आहेत. लीन आणि स्ट्रॉंग, प्रत्येक मनुष्याने लीन आणि स्ट्रॉंग पाहिजे. आपण वी कॅन फॉरगेट ओबिसिटी. आपण जर का सगळ्यांनी या गोष्टींचा विचार केला की चांगलं बॅलन्स फूड म्हणजे काय, आपण काय माहिती का, आपण सगळे प्रचंड कार्बोहायड्रेट्स खातो. आपल्याकडे सगळे पदार्थ कार्बोहायड्रेट्सचे असतात. कुठलेही पदार्थ सांगा, मी तुम्हाला तिथं सांगतो कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण. आपण पोळी खातो, प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. पोहे खातो, स्टार्च, प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. आपण पेस्ट्रीज खातो, प्रचंड प्रमाणात. काय आपण आपले एवढे सणवार आहेत, सण नसले तरी आपण सण शोधून काढतो आणि गोड काहीतरी करायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे घरामध्ये सुद्धा चिंचगुळाची आमटी करतात. अनेक कोकणस्थ ब्राह्मणांच्या घरी तर चिंचगुळाची आमटी करतात, ते पण गोडच असतं. आपण सगळ्या गोष्टीमध्ये गोड करायचा प्रयत्न करतो, कारण त्यांना असं वाटतं की आपल्याला वाटतं की आपण जास्ती गोड होऊ, पण तसं होत नाही. आपण खूप गोड पदार्थ खातो, आपण खूप कार्बोहायड्रेट्स खातो. आपलं कार्बोहायड्रेट्सच प्रमाण खूप जास्ती आहे, आपलं प्रोटीनचं प्रमाण अगदी नगण्य आहे. आणि अनेक इथे असलेले लोक मला विचारतील आम्ही व्हेजिटेरियन, आम्ही प्रोटीन काय खायचं. प्रचंड प्रमाणामध्ये व्हेजिटेरियनमध्ये प्रोटीन आहे. मी तुम्हाला पदार्थ सांगतो, तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुम्ही चक्का साखर न घालता चक्का खा, रोज 1 वाटी चक्का खा, प्रचंड प्रमाणात प्रोटीन असतं. खवा जर का तुम्ही तव्यावर भाजलात आणि तो खाल्लात तर त्याच्यामध्ये ॲनिमल जेवढं प्रोटीन असतं. दही प्रचंड प्रमाणात प्रोटीन असतं. सातूचं पीठ जर का दह्यात घालून खाल्लं प्रचंड प्रमाणात प्रोटीन असतं. पण आपण या गोष्टीचा विचारच करत नाही. आपल्याला काय माहिती आहे का, आपल्याला फक्त बाजारातनं पनीर आणायचं फक्त माहिती आहे. मग ते पनीर प्लास्टिकचं असून तर ओरिजिनल असून तर कसंही असो, पण पनीर खायला आपल्याला फक्त माहिती आहे की आपल्याला पनीर एकच. अरे काय व्हेजिटेरियनमध्ये काय डाळी उसळी आणि पनीर नाही, खूप पदार्थ आहेत. आणि जी लोक नॉन व्हेजिटेरियन खातात त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाही.
अंडी, चिकन, मटण, फिश काही खाऊ शकतात, त्याच्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं. पण प्रोटीनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये अतिशय नगण्य असतं, म्हणून आपल्या शरीरामधलं फॅटचं प्रमाण कमी होत नाही, आपल्या शरीरामधली ताकद वाढत नाही, कारण आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचं प्रमाण पण खूप कमी असतं. आपल्या सगळ्या गोष्टी आपण कार्बोहायड्रेट्स खातो. सकाळी उठल्यापासून कार्बोहायड्रेट्स खातो, बिस्किटं खातो, प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खातो. तुम्हाला जर का श्रीखंड जरी खायचं असेल ना, तरी तुम्हाला सांगतो मी, श्रीखंडाबरोबर पुरी खाऊ नका. तुम्ही डबल पाप करताय. श्रीखंडामध्ये असलेलं कार्बोहायड्रेट्स, त्याच्या असलेली साखर आणि परत त्या असली पुरीमध्ये परत असलेलं कार्बोहायड्रेट्स, मग तुम्ही डबल खात असता. तुम्हाला खायचं असेल तर फक्त श्रीखंड खा, त्याच्याबरोबर पुरी खाऊ नका, पोळी खाऊ नका. तुम्ही डबल, सगळ्या गोष्टी आपण डबल करत असतो. सगळ्या गोष्टी का तर चविष्ट लागतं, चांगलं लागतं. याला लावून ते खाल्लं, त्याला लावून ते खाल्लं की आपण जास्ती चविष्ट करतो. तुमच्या सगळ्यांचे आई वडील, जे पूर्वज जे होते, ते किती लोक रोज पोळ्या खायचे? कोणी नाही खायचे. पूर्वीच्या काळी तर सणासुदीच्या दिवशी पोळी असायची, सणासुदीच्या दिवशी काहीतरी गोड असायचं. विचार करा, पूर्वीचे लोक जे खायचे ते आपण आता आजकालच्या याच्यामध्ये फंक्शनल फूड म्हणून विकतात, ऑर्गॅनिक फूड म्हणून विकतात. कमलानेहरू पार्काच्या समोर एक दुकान आहे, जाऊन बघून या. कारळ्याची चटणी विकतात 100 रुपयाला. अरे कारळ काय 50 रुपयाला, 20 रुपयाला सुद्धा मिळत नाही. पण ते एक्झॉटिक फूड म्हणून विकतात. आपण विसरलोय, आपण खातच नाही. आपण कारळ खात नाही, नाचणी खात नाही, राजगिरा खात नाही. आपण या गोष्टी खाणंच बंद केलंय. आपण फक्त एक्झॉटिक फूड खातो, प्रोसेस फूड खातो. किती घातक असतं, कधी आपण विचार केलाय? विचार करा, आपण जेव्हा खात असतो तेव्हा आपण इझिली जाऊन दुकानातनं एखादं पाकिट विकत आणतो, त्या पाकिटावर इन्ग्रेडियंट्स आपण बघत नाही. हे जे सगळे प्रोसेस फूड असतात ना, हे सगळे पाम ऑइलमध्ये बनवलेले असतात. बघा तुम्ही, पुण्यामध्ये एक नामांकित वेफर्स आहेत, ते सुद्धा पाम ऑइलमध्ये बनवतात. पण आपण विचारच करत नाही. मुलांना शाळेमध्ये डब्यामध्ये एखादं पाकिट आणून देतो, मॅगी मुलांना पाकिट आणून देतो. मैद्यामध्ये किती प्रमाणात कॅलरीज असतात, मैदा किती घातक असतो. वेळ मारून नेण्यापुरतं आपण करतो, आपण हेल्थचा विचार करत नाही. हेल्थचा विचार करायला पाहिजे, आणि हे प्राईम गोल आहे. बाकी सगळे दुय्यम आहेत. पहिलं आपलं हेल्थ. आपण जे खातोय, आपण आपले जे तोंडात घालतोय ना, त्याला आपण जबाबदार आहोत. दुसऱ्याला ब्लेम नाही, अरे त्यांनी मला खायला घातलं. अरे पण खाणार तू तेस ना, तोंडात तूच घालतोयस ना, त्याला ब्लेम करून कसं चालेल? पण आपल्याला ती एक सवय झालेली आहे. अरे मला खायचंच नव्हतं, काय मला आग्रह करून अरे तुम्ही म्हणूच कसं शकतं? त्याच्यामुळे ही मानसिकता पण आपण बदलली पाहिजे. ही जेव्हा आपण मानसिकता बदलू ना, तेव्हा आपल्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल घडतील. विचार करा, आपण जेव्हा खातोय त्याचा विचार करा. आधी विचार करा, खाताना विचार करू नका. खाताना विचार केला तर मगासारखं अंगी लागणार नाही. करंट सिच्युएशन काय? टू मच ऑब्सेशन फॉर वेट लॉस, लुक्स. मला जास्ती यंग दिसायचंय, मला कॉलेजचे कपडे घालता यायला पाहिजेत. ही सर्वसाधारण आपली ही असते. अरे मला ते कपडेच होत नाही आहेत, मला माझा तो वॉर्डरोब चेंज करायला लागेल का, तर माझं, ही आपली साधारणतः मानसिकता असते. सोशल मीडिया प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल या सगळ्या गोष्टींमध्ये. फोटो काढून टाकायचे. मी जिममध्ये जाऊन काय करतोय कोणी बघत नाही. मी जिममध्ये गेले ते फक्त फोटो टाकायचे. चकाचक कपडे घातले ते फोटो टाकायचे. काहीतरी डाएट, काहीतरी कुठे हॉटेलमध्ये गेलं तर मी डाएट फूड खाते, असं एक साधारणतः लोकांची मानसिकता असते. सोशल मीडिया ऑल्सो प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ही करंट सिच्युएशन आहे. इटिंग डिसऑर्डर्स, स्लीपिंग डिसऑर्डर्स. आपल्या खाण्यापिण्याला वेळच नाही आहे. आपण एवढे बिझी आहोत की आपण आपल्या काय खातोय याचा आपण विचार करायला सुद्धा आपल्याला वेळ नाही आहे. आपण योग्य खातोय का नाही खाते, योग्य वगैरे जेवण करतोय का नाही करते, आपण ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ नाही आहे. की जे आपलं प्राईम इम्पॉर्टंट आहे, आपण काम कशासाठी करतोय, पैसे कशासाठी कमवतोय, तर आपल्याला जे चांगलं खायला मिळालं पाहिजे त्याचा आपण विचार करायला पाहिजे. पण त्याच्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे. स्लीपिंग डिसऑर्डर्स. आजकाल रात्री कॉल्स होणं, हे होणं, कामानिमित्त 1-1, 1:30 पर्यंत थांबणं. आजकालचे यंगर जनरेशन हे रात्री 2 पर्यंत झोपतच नाहीत. बिकॉज ऑफ सोशल मीडिया, व्हॉट्सअप,
इंस्टाग्राम, झोपतच नाहीत. पण आज त्या जनरेशनला आज कळणार नाही, त्या जनरेशनला अजून एक 10 वर्षांनी कळेल, जेव्हा त्यांना काहीतरी हेल्थ इश्यूज निर्माण होतील. आणि हीच योग्य वेळ आहे आपण त्यांना गाईड करायची. मी तुम्हाला एक थोडंसं हे सांगतो की तुम्ही जर का विचार केला तर आपण शाळेत असल्यापासून काहीतरी कुठले तरी खेळ खेळायचो, काहीतरी फिटनेस करायचो. त्याच्यानंतर आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर तेच थोडंफार कंटिन्यू होतं. क्लासेस विसरमुळे आपल्याला जमत नाही. त्याच्यानंतर आपल्याला नोकरी लागते. नोकरीमध्ये आपण आपलं करिअर घडवण्यामध्ये एवढे गुंग होतो की आपण आपल्या हेल्थकडे सगळं कम्प्लीट दुर्लक्ष करतो. आणि हा जो स्पॅन असतो हा साधारणतः वयाच्या 26 वर्षापासून 40 वर्षापर्यंत असतो. 26 ते 40 आपण आपल्या हेल्थकडे कम्प्लीट दुर्लक्ष करतो. तुम्ही जर का रस्त्यावर पळण्याचं जे पेय फुटलं ना सध्या, की कोणी उठावं की पळत सुटावं, तुम्ही बघा हे सगळे 40च्या नंतरचे आहेत. तुम्ही मला 26 वर्षाचा 27 वर्षाचा तरुण मला रनिंग करताना मला दाखवा, कोणी नाही करत. कारण 40 वर्षी त्यांना जाणवतं अरे मला BP आलाय, मला शुगर आली आहे, मला कोलेस्ट्रॉल वाढलंय. हे 40 वर्षी डोळे उघडतात आणि तेव्हा पळायला सुरू करतात. काही नाही, तू पळतोय म्हणून मी पळतो, मी पळतो म्हणून हा पळतोय, ती लागड झाली आहे. त्याच्यामुळे हे जे सगळे चक्र आहे ना, आपण या अतिशय चुकीच्या चक्रामध्ये अडकत चाललोय. पण ही जर का गोष्ट लहान वयामध्ये योग्य वयामध्ये मुलामुलींना समजावून सांगितली तर त्याचा त्यांना पुढे जाऊन खूप मोठा फायदा होणार आहे त्यांच्या हेल्थच्या दृष्टीने. त्यामुळे हे योग्य वयामध्ये त्यांना गायडन्स मिळणं खूप गरजेचं आहे. योग्य वयामध्ये त्यांनी या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. हेल्थ इश्यूज हा वेट लॉस हा एक अतिशय बाय प्रोडक्ट आहे. पण आपली हेल्थ इम्पॉर्टंट जर का नसेल तर आपलं बाकी काहीही चांगलं राहणार नाही, आपले आरोग्य अजिबात चांगलं राहणार नाही. त्याच्यामुळे हे यंगर जनरेशनला सांगणं खूप प्रचंड गरजेचं आहे. त्याच्यानंतर होणारे आजकाल तुम्ही बघा कॉलेजमधल्या मुलींमध्ये डिप्रेशन असतं, कोणी फिटनेसमध्ये नसतात, हेल्थ इश्यूज एवढे असतात, मेंटल स्ट्रेस एवढे असतात की त्यांना डिप्रेशन असतं. किती यंगस्टर्स 10वी-12वीची परीक्षा आल्यानंतर सुसाईड करताना तुम्हाला दिसतील. मेंटल प्रेशरच एवढं आहे. सस्टेनेबिलिटीच नाही आहे. सस्टेनेबिलिटी कशी असेल जर का मी शारीरिक कष्टच करत नाही तर माझी मानसिकता वाढेल कशी, मीचा बळकट होईनच कसा. त्याच्यामुळे ते मुलाला सांगायला पाहिजे, ते मुलांना शिकवलं पाहिजे. त्यांचं डिप्रेशन हे खूप प्रचंड प्रमाणामध्ये यंगस्टर्समध्ये आलेलं आहे आणि हे फोफावत चाललंय, प्रचंड फोफावत चाललंय. त्याच्यामुळे ड्रग्सच्या आहारी जाणं, अंमली पदार्थाच्या आहारी जाणं, दारू पिण्याच्या आहारी जाणं, हे प्रचंड गोष्टी दिसतात बिकॉज ऑफ द डिप्रेशन. त्याच्यातनं त्यांना मुलांना बाहेर काढलं पाहिजे. रिझन्स फॉर दिस सिच्युएशन, जसं मी मगाशी म्हटलं, नो प्रायोरिटी फॉर ओनो हेल्थ, जिम्स आर ड्राईंग, पीपल एक्सरसाइज टू सर्वाईव्ह. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं मी मगाशी म्हटलं की लोक चालतात, 5 किलोमीटर चालतात, सर्वाईव्हसाठी व्यायाम करतात. सर्वाईव्ह का, तर कुठेतरी जाऊन सोशलायझिंग करायचं आहे, टपरीवर जाऊन सकाळी जाऊन चहा कॉफी प्यायचं आहे, त्याच्यासाठी अरे गिल्ट वाटायला नको म्हणून कुठेतरी 4 किलोमीटर 5 किलोमीटर चालायचं, तिथे जाऊन चहा कॉफी प्यायची आणि घरी यायचं. त्याचा शरीराला बेनिफिट किती आहे याचा विचार फार कमी लोक करतात. चॅलेंजिंग किती आहे याचा फार कमी लोक विचार करतात. आज जर का तुम्ही 5 किलोमीटर चालत असाल, वर्षभर तुम्ही 5 किलोमीटर चालते, तुमची बॉडी एवढी अडॉप्ट होऊन जाते की त्या 5 किलोमीटरचा फायदा होणं तुम्हाला बंद होऊन जातं. तुम्ही काहीतरी चॅलेंजिंग करायला पाहिजे. थोडं चढावर चाला, स्पीड वाढवा, सायकलिंग करा, थोडं क्रॉस ट्रेनिंग करा. म्हणजे कधी स्विमिंगला जा, सायकलिंगला जा, कधी टेकडीवर जा, कधी कधी जिमला जा, योगा करा. अशा मल्टिपल ॲक्टिव्हिटी, बॅलन्स ॲक्टिव्हिटीज करा की त्याचा तुम्हाला चॅलेंजिंग आणि तुमच्या शरीराला फायदा होईल. पण अनेक लोक नुसते सर्वायवल व्यायाम करताना दिसतात. नाही बा मी आहे तेवढं खूप आहे. जिममध्ये सुद्धा अनेक लोक मला माहिती आहेत 5 किलो वजन नाही बस, मी एवढंच, माझ्यासाठी एवढंच आहे. त्यांना बेनिफिट मिळणं बंद होऊन जातं. एकदा तुमची बॉडी एखाद्या गोष्टीला अडॉप्ट झाली की त्याचं बेनिफिट मिळणं बंद होतं. चॅलेंजिंग काहीतरी करायला पाहिजे. चॅलेंजिंग स्वतःची चॅलेंजेस विचार करायला पाहिजे आणि मग स्वतःला चॅलेंजिंग गोष्टी करता यायला पाहिजेत. आपण पूर्वीची लोक ही एवढे डेस्क जॉब किंवा कम्प्युटरवर किंवा याच्यावर एवढे काम करत नव्हते. आजकालचे सगळेजण कम्प्युटरवर काम करतात. तुम्ही प्रत्येक जण बघा, कोणतं कम्प्युटरवर नाही तर मोबाईलवर कोणाला कसले तरी कॉल असतात, सारखं कानाला फोन लावलेला असतो आणि मोबाईल. त्याच्यामुळे काय आलं माहिती आहे का, लोकांचा स्ट्रेस वाढलाय, लोकांची मूवमेंट बंद झाली आहे, लोकांना व्यायामाला वेळच नाही आहे. आणि तीच गोष्ट मुलांमध्ये आली आहे की मोबाईल आणि TV याच्या समोर मुलं उठतच नाहीत.
लहान मुलांना सुद्धा पेरेंट्स एंगेज असतात, त्यामुळे मुलांना कधी मोबाईल दिला जातो, मोबाईल मुलं गेम खेळत बसतात, पुढे काहीच करत नाहीत. त्या मुलांना तिकडनं बाहेर काढायला पाहिजे, मैदान संस्कृती करायला पाहिजे, त्या मुलांना मैदानावर आणलं पाहिजे, तर त्यांना हे पुढे वेट लॉसचे धडेच द्यायला लागणार नाहीत. त्या मुलांना ग्राउंडवर आणलं पाहिजे, त्या मुलांना ट्रेनिंगची सवय लावली पाहिजे, मैदानी खेळ खेळायला शिकवले पाहिजेत आणि हे लहान वयापासून करायला पाहिजे. त्याच्यामुळे पुढचे होणारे सगळे प्रॉब्लेम हे समाजामध्ये निघून जातील. अजून एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आपण, जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण स्वतःच्या हॉबीजसाठी पैसे खर्च करत नाही. ट्रेकिंगला जाणं, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणं, मॅरेथॉन रनिंग करणं, ट्रायथलॉन रनिंग करणं असे आपण विचार पण नाही करत. माझ्याकडे एक जण ट्रेनिंगला येतात, ते 67 वर्षाचे आहेत आणि त्यांनी 61व्या वर्षी त्यांनी ट्रायथलॉन ट्रेनिंग चालू केलं आणि आज 67व्या वर्षी त्यांच्या 8 आयर्नमॅन झालेत. 5 कंटिंजेंटमध्ये त्यांनी जाऊन आयर्नमॅन कम्प्लीट केलेत. 67 वर्षाचे आहेत. त्यांचं नाव संपत हरपळे, नाव पण सांगतो तुम्हाला. पण काय माहिती का, आजूबाजूची लोक त्यांना काय सांगतात माहिती का तुम्हाला? अरे बास झालं, काय करतोयस तू, 67 वर्षाचा आहेस तू आता, उगीच काय आहे, कशाच्या आधी लागतोयस. आपण लोकांना डिस्करेज करायला पहिले तयार असतो. आपण लोकांना फुकटचे सल्ले पहिले देतो. तुम्हाला विचारलंय का कोणी? तुम्हाला नाही करायचं करू नका ना. पण ही आपली मेंटॅलिटी, मानसिकता, आपण समोरच्या माणसाला एखादा शारीरिक कष्ट करतोय ना, अरे नाही काहीतरी होईल तुला, काही नाही, चांगला ठणठणीत आहे. दरवर्षी ते सिटी एनजीओ करतात, एकदम टकटकीत माणूस आहे, टचवूड. पण आपली ही मानसिकताच झाली आहे. कोणी शारीरिक कष्ट करताना दिसला ना, अरे किती अति करतोय, तर फार अति करतोय बरं का. अति वगैरे काहीच असतं. आपलं शरीर हे गोष्टी सगळ्या ऍक्सेप्ट करत असतं. आपण त्या कधी करायचा प्रयत्न करत नाही. आज मी 5 किलो वजन घेऊन वेट ट्रेनिंग करतोय. माझं 10 किलो कधी होणार? मी 5 किलोच करणार. नाही बाबा, 10 नाही जमणार मला. कधी जमणार तुम्हाला? प्रयत्नच केला नाहीत तर कधी जमणार? पण आपण त्या दृष्टीने कधी प्रयत्नच करत नाही. सिंहगड हे मला जमणार नाही बाबा. अरे जाऊन तर बघ, जाऊन अर्धा चढशील, जाऊन तर बघ. पण आपण प्रयत्नच करत नाही. आणि जो प्रयत्न करणारा असतो त्याला आपण सल्ला देतो, अरे नाही बाबा एवढ्या वरती जाणं फार आवड आहे, अरे हा ग्रेट आहे बरं का, बघा भारी आहे बरं का, असं आपण लोकांना 4 सांगतो. पण आपण त्यातलं आचरण काही करत नाही. त्याच्यामुळे ही आपली मानसिकता पण बदलली पाहिजे. आपल्याला जर का या सगळ्या गोष्टीचा हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल तर आपली ही मानसिकता पण बदलणं खूप गरजेचं आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. रेमेडी काय? याच्यात सगळ्याला रेमेडी काय? स्टे ऑब्सेस टू लूज फॅट, नॉट वेट. अगेन मी हेच सांगतोय परत. कॅलरी डेफिसिट डाएट. कॅलरी डेफिसिट डाएट करायला शिका. उपासमार नाही. दिवसांना 4 वेळा खा, पण त्याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण किती आहे ते बघून खा. कॅलरीजचं प्रमाण कमी ठेवा आणि भरपूर अन्न खा. दिवसांना 4 वेळा खा, काही प्रॉब्लेम नाही. कॅलरीजचं प्रमाण बघा. लो कॅलरी फूड, एस्पेशली प्रोटीनचं प्रमाण असलेलं फूड जास्ती खा, जे इझिली आणि डेन्स फूड नसतं. फॅटचं प्रमाण कमी असतं, कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. साधारणतः इन जनरल 1 ग्रॅममध्ये 4 ग्रॅममध्ये 1.5 ते 2 ग्रॅम प्रोटीन असलेलं तुम्ही पदार्थ खाऊ शकता. ते इझिली पचवू शकता. त्याच्यामुळे या प्रमाणामध्ये जर का तुम्ही खाल्लं तर त्याचा तुमच्या शरीराला जास्ती फायदा होईल आणि कॅलरीज पण त्याच्यामध्ये कमी असतील. आठवड्यातनं 2 ते 3 दिवस तरी स्ट्रेंथ ट्रेनिंग करायच्या मागे लागा. मसल ट्रेनिंग, मसल कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. मसल कॉन्ट्रॅक्शनचं ट्रेनिंग जिममध्ये जाऊन करायला पाहिजे असं नाही, पण जिममध्ये गेल्यानंतरचे तुम्हाला मिळणारे प्रचंड फायदे, तुमचं होणारं सोशलायझिंग, तुम्हाला भेटणारे 4 मित्र, तुम्हाला मिळणारं मोटिवेशन, तिथलं असलेलं ॲटमॉस्फिअर, ह्याच्यामुळे तुम्ही व्यायाम स्वतः करण्यापेक्षा तुम्ही जर का जिममध्ये गेलात तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. हट्ट नाही, म्हणजे माझी जिम चालवी म्हणून मी नाही सांगत आहे, पण तुम्ही जिममध्ये गेलात तर त्याचा तुम्हाला जास्ती फायदा होईल. आणि बॉडी कॉम्पोजिशन, तुमचं बॉडी कॉम्पोजिशन चांगलं ठेवायचा प्रयत्न करा आणि तुमचं ऑब्सेशन बॉडीज कॉम्पोजिशन चांगलं राहण्याकडे असलं पाहिजे. माझं कसं बॉडी कॉम्पोजिशन इम्प्रूव्ह होईल याच्यावर तुम्ही बघायला पाहिजे. वजनाचा कॉलम बंद करा, वजनाच्या काट्यावर उभं राहणंही बंद करा.
कारण त्याच्यामुळे येणारं तुम्हाला डिप्रेशन हे तुम्हाला सगळ्या बाकीच्या गोष्टींपासून लांब नेईल. त्यामुळे स्वतःचं बॉडी कॉम्पोजिशन इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. आणि हाच एक रामबाण उपाय आहे. वजन कमी करणं हा रामबाण उपाय नाही. कोणाला काही प्रश्न? बरं, आता डाएट हा जो विषय आहे ना, हा टोटली सब्जेक्टिव्ह विषय आहे. मी तुम्हाला आता असं सांगितलं हे खा आणि ते खा, तर हे सांगणं चुकीचं आहे. ऐका 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 मग सांगितलं ना तुम्हाला मी मगाशीच प्रोटीनयुक्त पदार्थ खायचं काय सांगितलं. चक्का खा, खवा खा, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन असतं. अंडी खा, चिकन खा, फिश खा, ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन असतं. जी लोक व्हेजिटेरियन त्या लोकांनी डाळी खा, उसळी खा, ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन असतं. जे प्रोसेस फूड आहे, जे तुम्हाला रेडीमेड बाजारात मिळतं ते खाऊ नका. हे सिंपल गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, एक मिनिट, दुसरी गोष्ट व्यायाम प्रकार. व्यायाम प्रकार मी तुम्हाला आता काहीतरी दाखवले आणि ते तुम्ही जाऊन करायचा प्रयत्न केला तर त्याचा आघात तुम्हाला होऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो. माझं यूट्यूब चॅनल आहे, वाटल्यास तुम्हाला बघायचं असेल तर माझी यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा. त्यात तुम्हाला व्हिडिओज दिसतील, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन सकट व्यायाम मी त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. महेंद्र गोखले फिटनेस नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकता. त्याच्यावर तुम्ही बघून सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता. असे मी काहीतरी आत्ता इथे ढोबळ व्यायाम दाखवण्यापेक्षा ते तुम्ही चॅनल बघा. खूप खूप धन्यवाद सर. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वजन कमी करण्याबद्दल जे काही गैरसमज होते ते सगळे गैरसमज सरांनी दूर केलेत. आणि वजन कमी करणे यापेक्षा निरोगी असणे हा समज त्यांनी जास्त दृढ केला. यासाठी जोरदार टाळ्या सरांसाठी. आणि आमच्या जनरेशनचा एक मोठा गैरसमज सरांनी असा दूर केला की भरपूर पळणे आणि ब्लॅक कॉफी पिल्यानंतर छान तुमची 6 पॅक ॲप्सवाली बॉडी होते, हा जो मोठा गैरसमज आमच्या जनरेशनचा आहे. आणि खरं सांगतो सर, मी आठवड्याभर ब्लॅक कॉफी पितोय त्या नादात. आता तुम्ही हा जो गैरसमज दूर केला त्यासाठी खूप धन्यवाद. आभार प्रदर्शनाकडे वळण्याआधी एक सूचना अशी की आत्तापर्यंत जेवढी पण वसंत व्याख्यानमालेची सत्र झाली आहेत ती सगळी सत्र आपल्या TMV मास कम्युनिकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. ज्या कोणाला ही सत्र ऐकायची आहे, ती व्याख्यानं ऐकायची आहे, काही कारणामुळे त्यांना इथे येऊन ऐकणे झाले नाही, त्या सगळ्यांना तुम्ही हे यूट्यूब चॅनल रेफर करा आणि वसंत व्याख्यानमालेची सगळी सत्र तुम्ही ऑनलाईन ऐकू शकता. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आभार प्रदर्शनाकडे वळतोय. तर वक्तृत्व तेजक सभा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वसंत व्याख्यानमालेतर्फे मी रोहन बावडेकर श्री महेंद्र गोखले सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आज वेळात वेळ काढून ते इथे आले आणि आपल्या सगळ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, आपल्या आरोग्याचा विषय त्यांनी आपल्यासमोर मांडला. त्यासाठी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. तसेच वक्तृत्व तेजक सभाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक सर, उपाध्यक्ष श्रीमती सरिता साठे मॅम, कार्यवाह डॉक्टर गीताली टिळक मॅम आणि इतर सर्व कार्यकारी मंडळाचे मी आभार मानतो. तसेच हा संपूर्ण कार्यक्रम, हे संपूर्ण व्याख्यानमाला जे शूट करतायत, जे फोटोग्राफ करतायत, असं टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या प्रेमामुळे वसंत व्याख्यानमाला 150 वर्ष अविरत चालू आहे, अशा सर्व प्रेक्षक वृंदांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि आजचं आपलं हे सत्र इथे संपलं हे जाहीर करतो. आणि उद्या याच वेळेला डॉक्टर मेधा सामंत यांचं गरिबांचे आर्थिक सक्षमीकरण, संधी आणि आव्हाने ह्यावरती व्याख्यानमाला आयोजित केली आहे. तो उद्या देखील सर्वांनी आमच्यासोबत या व्याख्यानमालेसोबत एकत्रित या आणि उद्याच्या सत्राला देखील हजेरी लावा, हीच विनंती. धन्यवाद.